झोपले काय? खायचं आणि झोपायचं, दुसरा काही धंदाच नाही. हा झोपले का काय? हा काय सण सुद्धा आहे का नाही? मग काय करू? काय म्हणजे आई आई गड बसायचे ना? हा? गड बसायचे आहे ना, काही लक्षात आहे का नाही? हा बस मग सामान सुमान काय आणावं लागल, 9 दिवसाचे उपास आहे, फराळ आणावं लागल. हा, मी नाही जाणार त्या पोराला पाठव. हा पोरग तसंच आहे, त्याला काही सांगितलं का तिकडेच पैसे उडून येतं ते. त्याला मापात पैसे दे. मापात नाही, मला नाही माहिती. पैसे बँकेतून काढायचे, मी लाडक्या बहिणीचे येले ना हा ते काढून आणि तुमच्या हाताने सामान घेऊन या. घट आणा, फराळाचं आणा, फराळच किती आणू? 2 किलो आणा सध्याचं, मग नंतर परत आणून घेऊ. साबुदाणे 2 किलो. हा शेंगदाणे बगर किती आणू? 1 किलो, बगर 1 किलो. हा. शेंगदाणे 3 किलो. हा कारण 9 दिवसाचे उपास आहे. हा. परत बारीक होईल तुझी तब्येत. हा ना, या घेऊन मग. हा चल तेवढं आणा. आणि अजून काय तेलाची पिशवी आणा, देवाला दिवाला हा आणा. देवाला तेल लागल. मग गट किती आणू? 2 आणा, एक घरात आणि एक तिकडे आपल्या शेतात बसावं लागेल ते देवीचं. तिकडे मसोबाला लागल. हा 2 आणा मग. हा 2 गट लागतीलच. हा. आई वडिलांना लागेल एक. माशी किती आणायची? मग 3 गट लागतीलच ना. तुम्ही एक तर मला संध्याकाळ घरी येऊन द्या. 3 का 4 आणा. 4 आणतो. हा, या घेऊन मग. हा हा कधी असं ना आता गेलं आता शिन्नर जवळ आहे काय ग? पुण्याला जा तुम्ही, पुण्याला. काय इथं जवळ नका जाऊ असं कुठं. आता येणं कसं काय भेटेल आता आडवारी? आज काय तुम्हाला बाजार आहे? कळत नाही का? बाजार नाही बा, सगळं येतं मंडीमध्ये. तू रेट वाकायला ताण देते का मावाल्या ना? मग नाही का मग तू जाय बरं. पोरगत असं बापा असं काय सवाचं तू जाय सांगतात. तू जाय मी आला झोपत आणि जायचं. तुम्हाला काय करायचंय? अगं मी रात्री थकेले. पैसे काढायचे बँकेत, लाईन कोण लावीन? मी रात्री थकेले तुला चांगलं माहिती ना. तुम्ही काय नांगराला गेलते का? मग रात्रभर भरलं का मी पाणी? कुठं पाणी भरलं? खाल्लं वावरात. आणि तिथं सारं कोरड्याचे पाणी काय तिकडे लावून दिलं होतं का निशा? काय झालं फुटबॉल मध्ये घाण गुतली. हा मोटर चालू. हा पहिलं पाणी फेकलं मोटरीनं. आणि मग नंतर पाणीच आहे ना. दिलं टाकीच्या वारात लावून. नाही लावलंच नाही. मोटर तुम्ही लय चालू काय. वैताग आणले बाई. आणि मला जरी झोप लागली ना तर झोपीच गेलो बाहेर. झोपशाना तुम्ही. अहो, झोप तर पार सगळं झालं ना, बोऱ्या वाजल्या सारा. आता काय करू? तुम्ही उठा बरं पहिले. मग त्या पोराला पाठवून नाही ऐक ना. पोरग ना जर शिला काही काम पुढे गेले ते 3 तास मित्रासोबत. आईला त्या पोराला पार चव सांडवली आपली. मला तर गावात तोंड दाखवायला जागा नाही ठेवली या पोरानं. हा त्या पुरीला खडे मारीन. काल मला त्या गावात तो पाटील नाही का, हा, सुभाष पाटील, त्याचं काय त्यानं मला बोलून घेतलं. काला ते मला आता मी म्हटलं असेल काही काम. पोरग नाही तसं ते काय? त्याला खडे मारते. काय आपलं पोर देख ना पडलं. हो मग मग पुरी त्याला खडे मारते. तुम्हाला आता काय बकुळे म्हणजे आपलं पोर म्हणजे तुला वाटतं काही सोपं वाटतं का? लोकांना असं करून होत नाही. हम्म, आपल्याला झालं ना. नाही तुला लय आनंद झाला आणि झाला. मग मी लोकांचीच गुणगान गा तुम्ही. नाही ते का काय आता? तुम्हाला तांब्यावर पाणी आणून मग दिलं आता हे काय लोकांच्या घराने आणून राहिला. हा चांगले लोक मला ना मग म्हणते इकडे बाबराव. माप अरे तू कसा वागला काय वागला तो पोर काय वागू राहिले. हा बरं काय केलं त्यानं? काय केलं म्हणजे सुभाष पाटील डायरेक्ट म्हण त्याला समजून सांग म्हण हा, काय मा काना गोष्ट आली म्हण. हं. त्याच्या पुरीला काय गरज आहे याला काय म्हणायची? हा फोन नाही म्हणला करायची काही. मेसेज टाकीतो चॅटिंग करतो तिला. हा मग केले असं लाज वाटत का पोराला? सगळेच करते. तुला नाही सांगता येत का घरामध्ये? हा सगळेच करते म्हणजे मग त्याला काय होतं? म्हणजे त्यांच्या पंक्तीला बसते का आपल्याला? आता तुम्ही ते ठकेल चॅटिंग ए बाय, मला काय- काय बाय, मी मा- म्हणते का काय ठकेला तुम्ही रांधर चॅटिंग करते मी म्हणले काय तुम्हाला? हा का? मग तुमचंच पोर काय तो करणार आहे ना. अरे वा हा. आपल्या याच्या पायी चाललो आहे आता. हम्म. मी चॅटिंग करतो पोऱ्या बी लागला आता. बापाच भाऊ आहे की नाही? आई बरं झाली राहील राखण मला. हा? तुमचं पाहून तो करणारच तसं. हा बरं बरं. बापाच असं आहे ना, ट्रेनिंग बापाजवळच घेऊन राहिला तो. हा ना कुठे लांब चालला? बरोबर. तर तुम्ही जाणते का काय? नाही मग मी नाही जाणार त्याला पाठवून तुझा. अहो तो नाही आणायचं सोयीनं सामान. मग आता मी काय करू मग? तुम्ही जा. मला नाही एवढं लांब नाही चालू होत. मग हा. मग कोण जाईल? त्यालाच पाठवते पोराला बोलू घे पुढे येतो. फोन लाव. लाभ होता. तूच लाव तर. हा दर त्या आईला त्याला म्हणजे तो रिकामी हिंडायला गावामध्ये. तू बी ठिकाणावर राहत. हा हॅलो काय ग कुठे आहे तू? इकडच मित्र आहे मध्ये. घरी ये बरं. काय काम आहे आता? काय नाही गावात जायचंय. 2 वाजे तरी मित्र आहे मध्ये चिंडतोय. गावात जायचंय, थोडं सामान आणायचंय. मला नाही यायचं, मला इकडे जायचं दुसरीकडे. दुसरीकडे जायचंय. आता दुसरे काय प्रेसला काय कामाला दुसरीकडे? प्रेसला आहे का तू? नाही का मला हे मित्रांनी बस फोन म्हणजे केला तिकडे जायचंय. पैसे छापायचे कंपनी नाही का कारखाना. आणि तिथं कधी घाल तू? नाही नाही, मला तो म्हणतो मला लगेच दुसरीकडे जायचं म्हणून हा, म्हणलं तुम्ही प्रेसला. काय रे कुठे आहे रे तू? अहो, इथंच नाही आहेत चाळीव. चालू काय उपटून राहिला तिला काही? ओपतीत नाही आहे, बाय. मित्रांसोबत चाललोय ना. पोरग हा? मित्रांसोबत चाललोय. मी कोण कोण मित्र आहे मला सांग बरं. ये आपले गांग्या संप्या चांद्या.
अरे वा गण बारी मित्र तावले आहे ना. येले गावातले. हा बस बस. आणि तो गाणप्या माहिती का तुम्हाला तो? हा माहिती मला बस तू मित्र कळाले मला. लय बारी मित्र तावले. तुम्ही डोकं नका लावू, ठुवा. खा वाटलं का तो खा वाटलं यायचा नाला जर चिकाचे अशी पाहितास. अरे झाला तवाच मग नानीच्या वाला दाबता. बापाचं ऐकत नाही म्हटलं काय. बापाचा फोन गेला गेला पोराने घरी यायला पाहिजे. तो वरून म्हणतो का हा मी इकडे चाललोय मित्रामध्ये बसले. मित्र पाय किती बारी. अरे बांगार असणार चोऱ्या करणारे पोरं त्याचे जोडदार आहे त्याचे. काय बोलायचं नाही म्हणजे काय म्हणजे ते गणपतीचा बोऱ्या कसा तुला माहिती का. कसं आहे रोज रट्टे खातोय कोणाचे आपले पोरण खाल्ले कधी. आपले पोरण खाल्ले. अरे त्या ठकीच्या घरी गेला त्याचा कोरड्याचा डबा घेऊन पळाला तिथे माहिती का. याला येऊ द्या घरी मी त्याला चांगलं अरे काय ओळख सांगा त्याला मग ऐकत काय? ताण घेऊ तो आता मला ना असं गप करून ना नाही त्या पोरा इतक्या ठाक्यात निप केला असता बा. एवढं तुम्हाला बस तुम्हाला मारून देत नाही त्याला. हा नाही तर काय तुम्ही मोठं जा दे पैसे चल. बँकेतून काढे सांगू राहिले 17 वेळा आता. आईला आता परत आता एटीएम मध्ये जायचं. किती आले तुला 4,500. 3 महिन्याचे. हा 4.5 मध्ये होईल का. आणि मग एवढे हा? त्याच्या वरून आणा 2,000 तेच करा अरे सगळं. भावला टेका बा फराळाला किती भाव आहे किती मग. मग का 5,000 लागू राहिले का त्याला. 5,000 लागत किती लागत पण मला नाही माहिती भाऊ. परत तू म्हणजे वाटलं मी तुला बिल दाखवून. 4,500 येतील. हा. 2,500 वापस आणा. 2,000 जेवढं होईल तेवढं आणा. मी पैसे परत आणले मला काय उरल्यावर मी त्या दुकानदाराला थोडे देणार आहे. जा मग लवकर. हा? तिकडून पिशी का मोठे कोण दुकानदाराकडून. हा अगं येऊन दे ना गोणी गाणी मोठी. पिशा देते नाही तिला. नाही गोणी दे. तू कुठं कोणी देऊ बाया बाबाला. दे गोणी. या इकडे पाय वर पाय कुठं ये पाय वर पाय तपी हो दे वर उरली गोणी. हा घे ती. हाय कोणी ना. हा कडी कर काढली का मला बसायला त्याला झोपायला दिली. तुमच्या हातात गेले का काय कुठं. हा आता गेल्या पाय तो कसा होईल. हा हा कुठं आता आयतं बसून घायचं का मला. नाही नाही तू काय घालते आयतं बसून तर काय आहे ते बरं आहे. तसं राहिलं असतं ना परवडलं असतं मी. हा. जा ना पटकन. हा जाईन ना ते घट संपलं. त्यात एक पोटी आलं एक इरा त्याला मला आईच्या नाला जावा त्याची. आता संध्याकाळी होतं बैल यायला आता एक दुकान नाही गर्दी मोकार. फक्त क्लिअर या. ए तूच जाय तर. काय आता काय आता एकूण चाललोय तर लगेच मग क्लिअर या म्हणजे आता मी प्यायला चाललो का. तुमचा भरोसा नाही वाटत मला. बोलले असं काय लागेल तुम्हाला एवढा. मग मग त्याच्यामुळे मी आता गावात जायचं बंद केलंय. तुमचे मित्र गण भारी मला माहिती आहे. शिरप्या तो गणप्या. ते शिरप्याचं नावच काढू नको बापुड. हा मग तो म्हणजे 2-3 महिन्या बोलत नाही. हा बोलत हा. नाही. दारू असलं बरोबर बोलत तो. पर घरी येईल मग माग माग बोलत नाही. एक काय मला मी गजरी संग बोलत पण शिरप्या संग बोलत नाही. हा माहिती मग. हा शिरप्या तुमचा बाप आहे. जाणे का. बरं येऊ का. हा तू काय करतो वर काय काय आणशील मग काय सांगितलं. आता बगर साबुदाणे शेंगदाणे दिवड्याचं पीठ हा गोड तेल गोड तेल गट घट नारळ. नारळ नारळ किती लागते 3 नारळ. हा ते पूजाचं साहित्य. हा हा येऊ का मग. हा 4,500 तावली बरं का. हा येऊ का मग. हा या लवकर. हा गेले खरी पण आता काय माहिती काय होईल. तू आता 4,500 म्हणलं बाबा तर खुशच होईल. अर्धे पैसे घरी आण म्हणलं पण आणले तर बरं आहे. नाही तर घेईन तिकडच पिऊन. आला का तू. हा तुला फोन केला कळत नाही का. मला 500 रुपये दे ना. कायला तुमच्या गाणप्याने बोलावलंय. कायला बोल पत्ते खेळायला. नाही अबे मला सारं माहिती तो तरी मी काय बाबा कुठं जाके बरं का. तू फोन काल गेलता काही सांग बरं. काय केलं म्हणजे तुला मग? घरचे काम कळत नाही का तुला. मग घरचं काम काय आता फिरायचं नाही का सकाळ बसून म्हणजे का आता घरीच बसून राहायचं का. तर बाबा आत्ता गेला माहिती का सामानाला बँकेतून पैसे काढायचे. ते जर दारू पिऊन आले काय करायचं. आणि ते मला शिवाय द्यायला लागले फोनवर. ते पोरं ऐकत होते पोरं हसायला लागले म्हणून मी रागा सांगतो पण घरी आलो. पोरं असे तुला कळत नाही का. ते एवढं मोठं झालं आपण आपले काम करावं का नाही करावं. काय एवढं मोठं झालं पैसे देते नाही खर्चायला काही नाही. मला 500 रुपये दे मला जायचे. मग गावात लोक देतात तुला पैसे. नाही तू दे मला मला गावात जायचं. पैसे बिशे काही नाही. तर आपण सांगितलं बँकेतून काढा तसं सामान आणा म्हणून. मग आता येतो ना त्यांना पण घेऊन. मग दोघं तिकडे टारा ठेवा तुम्ही. तू म्हणते आता दारू पिऊन येतील. मग आता त्यांना घेऊन येतो पुढे घालून. ते कधी येतील तू काम पाहत होते. जनावर बांधेल तिकडे त्याला पाणी बिणी पाय. आता जाऊ नको पोराकडे. डोक्याला ताण नको देऊ मला जीवर आलंय. तुला ना काठी उचली बरं का मी. मग तुम्हाला 500 रुपये दे. पैसे नाही माझं.
मग त्याला फोन पे मारशील का तू संध्याकाळी कोणाला? त्या गणप्याला? कोण आहे तो गणपे? कोण आहे तो? अगं त्याच्याकडून घेतले मी फिरायला आलो होतो. ते तो बाबा आले की मग सांग त्याला काय असेल तो घर आहे गुड बाप तिथून पहिले जनावर पाणी पाजणे मी जातो आणि त्या बाप्पाला सांग पण शिवाय द्यायच्या नाही. हा शिवाय द्यायचे नाही हा. तर पूजा करतील ते आता आरती आता माहिती कोणी वाईट नाही घालत म्हणजे मी नाही तर दानो पण करून नाही घालत. काय करशील दानो पण सगळे मग म्हणजे काय परत माझं नाव घ्यायचं नाही घालत तू शिवाय जा द्यायचं तू नाही. जा वय नाही हा. काठी उचली तू सगळं काढीन बाहेर काय बोलतो काय त्याला कळतच नाही त्याला आई बापा सुद्धा कळा ना चालेल काठी खाली त्याला टोले देतील मग कळन त्याला जा मरू जाते दोघं गेले मी घेते झोपून ते आणतं सामान येईन चारा पाणी करू शाळेला पक्क टेन्शन वाढलं आता त्या बायकोला काय सांगायचं हं? शाळेला तिला बोलवलं आता मला तिच्या एक तर लाडक्या बहिणीचे 4,500 रुपये काढले बाजार आठ केला तिला एक तर 9 दिवसाचे उपास आहे ती मला म्हणे सगळं हिशोबानं फराळ पाणी घेऊन या आणि एक तर मी जात नव्हतो काय झालं ते नेमकं गणपती भेटलं मध्ये त्यानं म्हणा चल बाबरा थोडी घेऊ त्याला अर्धीच मारली बा त्याला बाजारात तिकडेच होता पण कोणत्याने न्यायला काढून काय माहिती याला काय तिकडे नारळ पडलं तेवढं नारळच घेऊन आलो तर काय सांगा बायकोला हो आता जेवायच तेव्हा बाबा ए बाकुळे ए बाकुळे बाकुळे हा आले का तुम्ही हा आणलं का बाजार हा बाजार आणला धर काय नारळ नारळ हं गोणी कुठे हा हं गोणी गोणी बाजारात चोरीला गेला केला होता का हा गोणी गेली बाजारही गेला आणि हे का लावले कपड्याला 4,500 राख लावली का नाही ते दिंडी चालली होती हा ते दिंडीवाल्याने लावलं प्रत्येक दर्शन घेऊन आले तुम्ही हा गोणी कुठे सामानाची काय झालं तो गणपे भेटला आणि मग गणपे म्हणे चल बाबरो आज थोडी घेऊ थोडी थोडी हा मग अर्धी पेलं बाकीचे पैसे कुठे हा पैसे कुठे बाजारच्याच पिशत होते पिशी चोरी गेली आता याच काय करू आता एकच उरलं तेवढंच जे याच्यातच घे करून सगळं तुमच्या आई बाप पुढे फोडू याला नाही खीर करू याची देवा पुढं ठेव देवा पुढं गाठा जाऊ आणि घट कुठे आहे नुसतं नारळ मांडू द्या पुढं गटही नेले त्या पिशवीतच होते सगळे तुम्ही ना बाजार केलाच नाही तुम्ही दारू पिले नाही ग बाबा पैसे सगळे उडून आले तुम्ही घरी आलेच का आले तिकडे जेव द्यायचं ना तुम्ही नाही नाही हा काय ते काय तोंड घेऊन आले घरी लाज वाटली पाहिजे काय उपास इथं नका घर आवरेल सारं हो बाहेर हो तुम्ही लाज वाटली पाहिजे काही बँकेतून पैसे काढत सांगितले पोराला नाव ठेवते आणि बाप काय चवलचा आहे मी बाबा मी म्हणत होतो ना मी जाणार नाही तुला म्हणलं होतं पोराला पाठव बरोबर आहे की नाही पोरगा डांगर असतं तुम्हाला काय सांगितलं असतं पण मी महिनाभर पेल नव्हतं त्या गणपती मध्येच भेटलं बा गणपे भेटलं तर मग काय गणपे म्हणला तर काय दारू पी गणपे म्हणला खायशी आणि खाशां का तिथे शेजारी पेत होते ते लोक वाटते त्यानेच बाजार उचलून नेला तुम्ही बाजार केलाच नाही तुम्ही केला, सांगा पन्हाळ्याच्या तुम्ही दुकानात. गेले पैसे काढले दारूच्या अड्ड्यावर बसले. पन्हाळ्याच्या दुकानात अख्खा बाजार केला मी तुमच्या डोक्यात नारळ हाणू का ये त्याच पिशी टाकले होते गोणीत बाजाराच्या उरेल पैसे हा अहो किती खोटं बोलते काय आहे का नाही हा खोटं बोलायची लिमिट राहते काही मला माहित नाही मला पैसे लागल मला बाजार लागल तसं घरात यायचं नाही निघा बाय निघा लगेच अजिबात घरात थांबायच नाही पैसे घेऊन या. बाकुळे, हवा कर माय हा हा मला लोटलाट करू नको तुला सांगतो. पैसे आणि सामान हा. घेऊन या. वा तू अजिबात तिकडे घरात. काही कर तिकडे जट मार मला झोपू द्या आता. अहो माझं पैसे नाही काय नाही मी काय करत नव्हतं दिवस काय खायचं तू रताळ काय नाही तर काय काय काय. काय हा हे काय आलं मुताड पिऊन आणि काय काय हो? गेले 4,500 रुपये नारळ घेऊन आले एवढं ते पैसे काय केलं विचार ना हो ते बघ, घेतले गेले ते लंडनला झोपले आता ते कोमात गेले ते आता नाही उठत महिनाभर घेतले ना 4,500 पिऊन पैसे आणले का नाही परत पैसे बी म्हणते आता पिशीत होती पिशीत चोरी ए बाई, क्वार्टर सुद्धा खिशात होते अजून लाज वाटत नाही त्यांना काही अहो, जीव काय द्यावा वाटत यांना, या? कायला जागावर एवढा दुसऱ्याला त्रास द्यायला तुला काय त्यांच्या पैसे मला सांगायचं मला तू पण काय पाडा जनावर होता कुठे गेला होता तू जनावर बांधायला तू पाठवलं ना काय आधी तो बाप गेला होता हा ते उठे त्याला उठे पहिले हो. घरात नाही थांबायचं बाकी उठायचं तुम्ही निघून जाऊ घरचे बाहेर उठा. अरे, तुमचं इतकं काय? हा? तुमचं काय झालंय? हा? तुम्ही तुला घरात काय थांबा. काढणार बाया? तुम्ही मग निघून तुम्ही जायचं ते पैसे कुठे गेले बाजाराच्या पिशवीत गेले काढले. तुम्हाला- तो मम्मीला सांगितलं ना
काय अहो, सांगा? नारळच घाली डोक्यात आता. तुम्ही दारात थांबायचं नाही का? आज गड बसणार आहे तुम्ही पैशाचं वाटोळ का बरं केलं? उचल रे. हा? दाखव याला. तुम्ही ए! निघा इथून तुम्ही. उचल तू उचल. मला झोपू द्या. बाबा, बरं. तेव्हा नारळ घाली हा, डोक्यात. बरं काय अडचण हा. नाही. म्हणजे? तुमचं कामच करणार आहे आज. आमच्यात पैसे घ्यायचे ना आमच्यात रुबाब चोदायचा का? तो कोणते पैसे घेतले? तिला मग ते खात्यावरून पैसे होते. खात्यावरून पैसे काढून नेले का? तिला लाडके पैसे हा? पैसे ते होते. मला लागत होते. काय तिकडे काय करायचं आहे तिकडे? जा तिकडे काय? तिला फराळाचं आणायचं होतं. हा, फारळाचं. आणलं फारळ तुम्ही एक नारळ घेऊन आले मोठाला नोकर घेऊन आले बाबा, सारं आयुष्यच तू वाट. काय नाही गेला आणायला? हुमदाना काही पोरा तू काय नाही सांगा गेला आणायला? मागाशी फोन उघड लागत हा? हा? ते इथं नारळ जाऊ द्यायचे का? तुम्ही घरात येऊ नका आजपासून तुम्ही निघा तो दारच राहील. हा, इथं नारळ घाल. म्हणजे? हे तो बाप आहे का? तू बाप आहे. मग हा? काय? मग बाप झालं मग मग बाप काय मग काय? करायचं काय? मला घराच्या बाहेर काढतो. मग काही करू नये दारू पिऊन याची पैसे करतून टाकायचे का मी काही करेल. अहो आज गड बसणार हा. काय करायचं तिला उपाशी उद्या बसून मग तू काय घेवडे बाजार वाय? कुठं काय? काय चालायचं आता? काही काय मानाव सांगतो का त्याला? जाय. हा पण ते लोक ओळखीत काय वाय? तुला पण म्हणलं त्यांच्याकडे देऊ नका पैसे आणि काय? उचलून द्यायला फेकून यायला बाहेर तुम्ही बाहेर निघावं काढलं करायचं की बाहेर. नाही. ए, हो बाहेर तुम्ही काय बाप. करू नका. जॉब काय याला ना भाकर नाही तुकडा नाही आज असंच मरू दे यांना इथं. ते नारळ आणा इकडं काय करायचं आता यांचं तूच सांग बरं. काय येत नारळ फोडून काय त्यांनाच दे अरे ते माणसाला निर्लज्ज माणूस आहे कसं झोपला पाय ना हाय जाऊ का काय? झोपते त्याला काय चल आपण तो किराणा घेऊन येऊ, चल आता पुढे उद्या उपाशी आहे, तुला काही समजत नाही का हाय. त्यांच्याकडे लगेच 4,500 रुपये दिले पुरे दिले नाही काढून मला माहिती की बाबा असं करीन म्हणून मी काय म्हटलं आई? सुधारला असं ना आता चल जाऊ दे आता किराणा घेऊन येऊ.